Hello everyone, I am Raut sir. Welcome to our YouTube channel. Today we are going to learn the unit number 1, lesson number 5, The First Flight, written by Liam O. Flaherty. In this session, I am firstly tell the summary in Marathi, and then after I will tell the same summary in English language. Afterwards, I will take one scene passage for just as example how to write the proper answers as the board examination. Let us see the summary in Marathi. तर या पाठाचा मराठी सारांश आपण पाहूया की या पाठाचं शीर्षक आहे की द फर्स्ट फ्लाइट, म्हणजेच काय की त्याची पहिली भरारी किंवा जेट. या पाठाचे लेखक लियम ओ फ्लाहर्टी यांनी एका शिगल म्हणजे समुद्र पक्षी याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तो आकाशात इतर पक्ष्याप्रमाणे उडण्यास खूप घाबरत होता. त्याचे आई वडील खूप प्रयत्न करतात, परंतु तो काही उडायला तयार होत नाही. शेवटी तो भुकेने व्याकुळ होतो आणि सर्व साहस एकवटून तो उडण्यासाठी झेप घेतो. तर आता आपण पूर्ण पाठाचा सारांश विस्ताराने पाहूया. एक छोटा समुद्र पक्षी खडकाच्या एका टोकावर एकटाच बसला होता. आदल्या दिवशी त्याचे दोघे भाऊ व लहान बहीण आई वडिलांबरोबर उडून गेलेले होते. खाली असलेला अथांग समुद्र, दूरवर मैलोमैल जाणारा मार्ग त्याला दिसत होता. असे असले तरी त्याने खडकाच्या पुढील टोकापर्यंत जाऊन आपले पंख फडफडवायचा प्रयत्न देखील केला होता, परंतु त्याला उडण्याची भीती वाटत होती. शेवटी तो समजून गेला की आपल्याला मुळीच उडता येणार नाहीये, म्हणून त्याने आपले डोके घालून खडकाखालच्या लहान बिळाकडे, म्हणजे जिथे तो राहत होता तिकडे निघून गेला. त्याचे आई वडील कर्कश आवाजात ओरडत त्याला त्यांच्याबरोबर नेण्यासाठी परत आले देखील, परंतु त्याने मात्र त्यांचं ऐकलं नाही. त्यांनी त्याला बजावले देखील, तू जर आमच्याबरोबर आला नाहीस तर तुला उपाशी राहावं लागेल. तुझे लहान भाऊ बहीण लहान पंख असून देखील आमच्याबरोबर आलेले आहेत, परंतु हा शिगल पक्षी जीवाच्या भीतीने जागचा हल्ला देखील नाहीये. तर अशा प्रकारे तो त्यांच्या आईवडिलांबरोबर परत जाण्यास तयारच नव्हता. या गोष्टीला 24 तास होऊन गेले. तोपर्यंत त्याच्याजवळ त्याचे भाऊ, लहान बहीण किंवा आई वडील यापैकी कोणीही आले नाहीये. या कालावधीत त्याने आपल्या भावंडाला उडण्याची कला, लाटावरून विहार करण्याची कला, मासे पकडताना सूर कसा मारायचा याची कला आई वडिलांकडून शिकताना हा आपला शिगल छोटा पक्षी पाहत होता. त्याच्या भावाचे हेरिंग नावाचा मासा पकडून खाताना आई वडील आणि बहीण कौतुक करताना देखील त्याने पाहिले होते. आता ते सर्वजण उंच कड्याच्या माथ्यावर असलेल्या मोठ्या पठारावर फिरत होते आणि फिरतानाच ते या शिगल पक्षाला चिडवत होते, त्याच्या भित्रेपणाची चेष्टा करत होते. आदल्या दिवशी तो उपाशी होता. त्याला सूर्याची उष्णता जाणवू लागली, म्हणून हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला व एका पायावर उभे राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेऊन डोळे मिटून त्याने झोपीचे सोंग घेतले. त्यावेळेस मात्र त्याचे भाऊ मस्त खडकावर बसून डुलक्या घेत होते आणि वडील आपल्या पाठीवरची पिसे नीटनेटके करत होते. या कालावधीत मात्र त्याच्या आईचे त्याच्याकडेच लक्ष होते. आईने एका उंचावट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून उभी होती आणि पायामध्ये एक मासा पकडला होता आणि त्याला ती फाडून त्याची तुकडे करत होती आणि नंतर आपली चोच खडकावरती टाचायची. हे सर्व छोटा शिगल पक्षी पाहत होता, कारण छोट्या शिगल पक्षाला देखील ते मासा खाल्ल्यानंतर, तुकडे खाल्ल्यानंतर खडकावरती चोच घासण्याची सवय होती किंवा त्याला ते आवडत असे. तर नंतर शिगलने गा 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 अशा आवाजामध्ये आईला त्याच्याकडे येण्याची खूप विनवणी केली, परंतु त्याची विनवणी ऐकून आई येण्याऐवजी मात्र चिडली आणि गा कोल असे म्हणून त्याच्यावरच ओरडली. मात्र न राहून थोड्या वेळाने आई
माशाचा तुकडा घेऊन त्याच्या दिशेने येत असलेली पाहून त्याला खूप आनंद झाला. खडकावर पाय आपटून तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्या चोचीतील माशाचा तुकडा अगदी त्याच्या चोचीच्या निकट असतानाचे पाहून आई स्तब्ध का उभी आहे हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. कारण एवढ्यातल्या समोर येऊन सुद्धा आई मला तो चोचीतील माशाचा तुकडा देत नाहीये हे त्याला समजत नव्हतं. तो गोंधळात पडला. मात्र भुकेने व्याकुळ झालेला होता. मग त्याने कोणताही विचार न करता सर्व साहस एकवटून मोठा चित्कार करत तो बाहेरच्या दिशेने हवेत खाली झेपावला. त्यावेळेस प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. परंतु थोड्या वेळाने त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरत आहेत. त्याच्या पंखाखाली वारे भरले आहे. हळूहळू तो हवेत तरंगू लागला. त्याची भीती आता नाहीशी झाली. हे पाहून त्याची आई गा गा करीत त्याच्या जवळ आली. मग एकामागून एक भाऊ, बहीण, त्याचे वडील सर्वजण त्याच्या आजूबाजूला येऊन विहार करू लागले. आता हा शिगल पक्षी पूर्ण विसरलेला होता की त्याला उडता येत नव्हते ते, आणि कर्कश आवाजात ओरडून मात्र तो आरोळ्या देत होता. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ खालच्या दिशेने त्याने झेप घेतली. चोच बाजूला घेऊन आनंदाने चित्कार केला. मग आई वडील भावंडे हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. कलकल आवाजात त्याला खुणा करून त्यांच्याकडे ते बोलावे लागले. मात्र आपले पाय अलगदपणे शिगल पक्ष्याने हिरव्या समुद्रावर सोडून उभा राहण्याचा प्रयत्न केला. तो दमला होता, भुकेने व्याकुळ झालेला होता. त्याचे पाय हळूहळू समुद्रात बुडू लागले. पोटाला, छातीला पाण्याचा स्पर्श होऊ लागला. अशा वेळेस तो पाण्यात न बुडता उलट पाण्यावर तरंगू लागला, आणि त्याला तरंगताना पाहून आई वडील भाऊ बहीण या सर्वांनी कलकल करीत त्याच्या भोवती फेर धरला व त्याचे कौतुक करू लागले. कारण सर्वांना आनंद झाला की हा छोटा शिगल पक्षी, त्याला उडता येत नव्हतं हे विसरून पाण्यावरती आता त्यांच्याप्रमाणे तरंगू लागलेला होता. आणि हे पाहून त्याच्या सर्व कुटुंबीय आपल्या चोचीतल्या डॉगफिशचे तुकडे त्याला भरवू लागले. अशी घेतली त्याने आपली पहिली भरारी. तर मुलांनो, या पाठामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण आपल्या मनातील भीती घालवून टाकतो, काढून टाकतो, त्याच वेळेस आपण आपल्या कामामध्ये यश पाहू शकतो. म्हणजेच की विद्यार्थी म्हटलं की अभ्यासाची भीती, परंतु ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाची भीती बाळगणार नाहीये त्याच वेळेस तुमचा अभ्यास चांगला होईल. तर लेट अस सी द summary in English, the same lesson, the first flight. The author of the lesson, Liam O'Flaherty, has given information about the seabird. He is afraid to fly in the sky like any other birds. His parents try hard, but he is not ready to fly because he was so scared. He finally gets hungry and jumps to fly all the adventures today. Let us now see the summary of the full text in detail. A small seabird was sitting alone on the edge of the rock. The day before, his two brothers and sister had flown with their parents. He could see the endless sea below and miles down a long way path in front of him. He was still trying to flutter his wings to the other end of the rock, but all in vain. Who knows why? He was afraid to fly. Eventually, he realized that he could not fly at the other birds. Then he put his head down and ran to the small hole beneath a rock. His parents had come back to take him, with them shouting loudly. They also warned him that if you do not come with us, you will have to starve. Your siblings are flying with us even though they have small wings. But the little seagull was not even wake up due to fear of the death. It was not until 24 hours later that his siblings or parents came to see. The little seagull was seen by everyone as praised brother catching and eating herring, one type of fish. They were all now walking on a large plateau in the middle of a high steep rock and teached the
little seagull covered eyes. The day before he was very hungry, so he felt the heat of the sun. At that time, however, his brother was sitting on a rock and taking nap, while his father was tidying up the white feathers on his back. But his mother was watching him. She was standing on a plateau with her white chest outstretched. She had caught a fish in her leg, was teasing it apart and then burying the beak on the rock. The little seagull was also do the same actions because he likes so much. The little seagull was rapidly beginning his mother for food. He requested his mother for food, but his mother shouted him, go. But after a while, he was very happy to see his mother coming towards him with a fish. He stepped on the rock and tried to get closer to her. He did not understand why his mother was so stern when he saw a piece of fish in her beak, close to his beak. He was confused, but he was very hungry. Then, without thinking, without frightening, he dived and take the fish. He jumped out into the air, and at the moment, making a big picture, his heart was pounding with fear. But after a while, he realized that his wings were spreading in the air. The wind is under his wings. Slowly, it began to float in the air. His fear was gone. Seeing this, his mother come to him singing. One by one, brother and sister, father all came and started walking around him. He had completely forgotten that he could not fly, and Roy was screaming and screaming, flying parallel to the surface of the sea. He jumped straight down. He took the beak aside and shouted with joy. Then the parents and siblings came down on the green surface and started calling him in a husky voice. He was trying to stand on a green sea with his legs apart because he was hungry and exhausted. At such a time, he started floating on the water without drowning. But when he saw him floating, his parents, brother and sister all around him started muttering and praising him, and their beak were offering him scraps of dogfish. And at last, that's how he took his first leap. Now, the summary is over. Let us see the synthesis from the same lesson, his first flight. टेक्स्टबुक पेज नंबर 32 आणि 33 वरती हा पॅसेज आहे. तर विद्यार्थ्यांनो, प्रत्येक सीन पॅसेज हा बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10 मार्कासाठीच विचारला जातो आणि 10 मार्काचं डिव्हायडेशन 5 प्रश्नामध्ये दिलं जातं. म्हणजे A1, A2, A3, A4, A5. तर A1 हा जो प्रश्न आहे तो फॅक्च्युअल क्वेश्चन असतो, B कॉम्प्लेक्स असतो, C व्होकॅब्युलरी वरती डिफेन्स असतो आणि 4 आहे A4 तो ग्रामर वरती आणि 5वा जो आहे हा पर्सनल रिस्पॉन्स वरती अवलंबून असतो. तर मोस्टली फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणजे A1 मध्ये ट्रू फॉल्स किंवा कंप्लीट द सेंटेन्स हेच विचारले जाते. तर आजच्या याच्यामध्ये आपण कंप्लीट द सेंटेन्सेस घेतलेला आहे, कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रू फॉल्स घेतलेला आहे एक्झाम्पल म्हणून. तर इथे पहा की पॅसेजची सुरुवात आहे पान नंबर 32 वरती. Then a flap his wings once. इथपासून ते he had made his first flight. आता पाहूया आपण पहिला प्रश्न की read the following passages and do the activities. A1. Complete the following sentences using information in the passage. First sentence. A young seagull commanded dash. Answer आहे himself to dive, sow and curve. तर मुलांना इथे आता कंप्लीट द सेंटेन्स ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस रिकाम्या जागेमध्ये उत्तर कसं शोधायचं. तर इथे प्रश्नामध्ये जे वाक्य दिलेलं आहे
तर ते वाक्य आपण पॅसेज मध्ये फाइंड आउट करणार आहोत. आणि पॅसेज मध्ये फाइंड आउट केल्यानंतर त्याच्या पुढे तिथल्या अर्थानुसार जे शब्द असतील ते फुल स्टॉप पर्यंतचे आपण लिहायचे. A2 he completely forgot that he dash had not always been able to fly. 3 he flapped his wings once and answer he soared upwards. 4 he turned his beak sideways and cawed dash answer amusedly. and आता ऍक्टिव्हिटी सेकंड आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब. तर मुलांना इथे मोस्टली वेब विचारली जाते आणि जर समजा प्रश्न विचारला तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पॅसेज मधूनच शोधून लिहायचंय, परंतु मोस्टली वेबची तयारी जास्तीत जास्त करा. तर इथे वेब विचारल्यानंतर चौकोनात असेल किंवा वर्तुळामध्ये असेल, थोडक्यात काय की एक डायग्राम दिलेली असते आणि तिथे काही वेळेस 2 रिकाम्या जागा विचारल्या जातात तर काही वेळेस 4 चौकोन दिले जातात. तर प्रत्येक चौकोन हा अर्ध्या मार्कासाठी असतो किंवा 1 मार्काला विचारला असेल. तर आता इथे आपल्याला 4 मार्काचं म्हणजे 4 चौकोन विचारलेले आहेत, तिथे उत्तर लिहायचंय. प्रत्येक चौकोनामध्ये अर्धा मार्क येईल असं उत्तर आपण बरोबर लिहायचंय. तर इथे पहिलं आहे की चौकोनामध्ये लिहिलेलं द फॅमिली इज वेलकमिंग टू द यंग सीगल्स फर्स्ट फ्लाइट. मदर his mother swept past him making loud noise of her wings. Second, father his father flew over him and screamed. आणि third आहे his brothers and sisters they flew around him curveting and flying with one wing higher than the other. आणि चौथा आहे की the whole family. तर whole family काय करत होती? उत्तर all of them were soaring and diving to express their joy. आणि आता ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रश्न तिसरा राईट फ्रॉम द पॅसेज द सिनॉनिमस ऑफ द फॉलोइंग. म्हणजे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ऍडजेक्टिव्ह घेतलेले आहेत, अँटोनिमस घेतलेला आहे आणि आता एक एक्झाम्पल म्हणून मी मुद्दाम येथे सिनॉनिमस घेतलेला आहे, म्हणजे समानार्थी शब्द. 4 शब्द दिले जातील, अर्ध्या मार्कासाठी 1 आहे. रेज, एक्झॉस्ट, श्रीक, स्क्रॅप्स. आता आन्सर्स पहा. रेज अ चेन ऑफ हिल्स, exhaust wear out, shake make a loud cry आणि scraps small and thin pieces. तर या प्रश्नाच्या उत्तरासाठी सिनॉनिमस साठी तर जर तुम्ही समजा मार्जिन मध्ये दिलेले जर तुम्ही शब्दार्थ जर अभ्यासले तर तुम्हाला हा प्रश्न इझी जाईल. A4 मध्ये ग्रामर he could not rise add a question tag. he could not rise could he, कारण इथे वाक्य होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी केलेला आहे. तर ग्रामर हे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये चर्चा केलेली आहे. दुसरं सेंटेन्स आहे बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. तर इथे बट हे वाक्याच्या सुरुवातीला शब्द आलेला आहे म्हणून आपण तो तसाच घ्यायचा आहे. बट ही वॉज नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो वीक विथ हंगर. देन आता ऍड अ क्वेश्चन टॅग मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, काही विद्यार्थी काय करत असतात फक्त उत्तर लिहितात, परंतु जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळतीलच असं नाहीये. तर ऍड अ क्वेश्चन टॅगचं लिहिताना पूर्ण प्रश्न अगोदर लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर कॉमा ठेवायचा आणि मग नंतरच ऍड अ क्वेश्चन टॅग जो असेल तो करायचा आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचंय. आता ऍक्टिव्हिटी A5 हाऊ डज युअर फॅमिली हेल्प यू टू अचीव युअर गोल. आता हा पर्सनल म्हणजेच काय वैयक्तिक प्रतिसादावरती हा प्रश्न आहे. तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या शब्दामध्ये विदाउट ग्रामर मिस्टेक करता लिहायचा आहे. एक्झाम्पल म्हणून उत्तर पहा. माय फॅमिली ऑलवेज विथ मी. माय पॅरेंट्स हेल्प मी इन डिसाइडिंग माय गोल. इफ आय नेग्लेक्ट एनी डे ऑफ माय गोल then my brother and sister remind me of my goal. They all ready to guide me. They always admire and encourage me even for my smallest achievement. तर हे यामध्ये पर्टिक्युलर उत्तर ह्याच पद्धतीने तुम्ही लिहिलं पाहिजे असं नाहीये, परंतु प्रश्नाला अनुसरून रिलेटेड जर समजा तुमचं उत्तर असेल विदाउट ग्रामर मिस्टेक किंवा पंक्च्युएशन तर मात्र तुम्हाला इथे 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. तर अशा प्रकारे हा सीन पॅसेज असेल. देन इफ यू अंडरस्टँड दिस लेसन प्रेस द लाईक बटन
Any suggestions, difficulties, comment below. Share this video with everyone. Make sure you subscribe the channel and press the bell icon to get notification of the next videos. Thank you.